ब्रेकिंग न्यूज. कारंजा, लाड, जिल्हा वाशिम. जिरापुरे, खेरडा येथील गाजलेल्या खून प्रकरणात माननीय मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 मार्च 2026 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला. सदर प्रकरण कारंजा शहर पोलीस ठाण्यात क्राईम क्रमांक 04/2025 अंतर्गत नोंदविण्यात आले होते. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय दंड संहिता मधील खून, स्त्रीच्या लज्जेचा भंग करण्याचा प्रयत्न आणि सामायिक हेतू या गंभीर कलमांचा समावेश होता. या प्रकरणात संदीप रामभाऊ गायकवाड आणि किशोर उर्फ बाबू देवराव कोवे यांना आरोपी करण्यात आले होते. 3 जानेवारी 2025 रोजी गावालगतच्या गायरान परिसरात एका विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, जामीन अर्जावर सुनावणी करताना बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट हसीब मिर्जा यांनी सखोल कायदेशीर युक्तिवाद सादर केला. साक्षीदारांचे उशिरा नोंदवलेले जबाब, तपासातील त्रुटी आणि पुराव्यातील विसंगती याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की उपलब्ध पुरावे हे केवळ परिस्थितीजन्य असून आरोपींना थेट गुन्ह्याशी जोडण्यासाठी प्रथमदर्शनी अपुरे आहेत. तसेच तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्याने आरोपींना जामीन देणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे कायदा वर्तुळात चर्चा रंगली असून ॲडव्होकेट हसीब मिर्जा यांच्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण पैरवीची विशेष दखल घेतली जात आहे.